सो हे गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बैक टू द न्यू एपिसोड बोडू व्लॉग. होप यू गाइज डूइंग ॲब्सोल्युटली फाईन. आता टाईम झाला आहे दुपारचे 12-12:30. सो सकाळी 8 वाजेपासून आम्ही इकडे स्प्रे झालो होता. तुम्ही बघू शकता बघा इकडे स्प्रे झालेला आहे. हे ओलं दिसतंय तुम्हाला पाहणं. सो बिना किसी तरीके आपण आज के व्हिडिओ सुरू करते गाइज. सो आजचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे स्प्रे वगैरे पूर्ण. पप्पा मम्मी मी हां आम्ही सर्व शेतावर आलेलो आहेत. बाकी लेबर पण काम करते आपले. सो चालू करू आपण आजचा व्हिडिओ. सो व्हिडिओमध्ये नवीन असाल, चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, इंस्टाग्रामला फॉलो करायला बिलकुल विसरू नका. सो चालू करू आपण आजचा व्हिडिओ. सो हे बघा, ही आहे साली ती आळी जिला आपल्याला मारायचं आहे. हिला आता खूप सारा इफेक्ट झालेला आहे. ज्यासाठी आम्ही स्प्रे मारलेला आहे, पण हिला मला आता किल करावं लागेल. कारण ना गाईज हे आमचं खूप नुकसान करते. खूप म्हणजे ना इतकं ना यू वॉन्ट. पडली साली, कुठं पडली काय माहित. यू कॅन्ट इमॅजिन गाईज की आमचं किती नुकसान करतंय. लास्ट इयर आमचं ऑलमोस्ट 30-40% प्रॉफिट खाऊन गेली. ॲपलवर लागलं आपलं. सो मी ना जास्त दाखवत नाही शेत, कारण ना भाई नजर इज रिअल, नजर लागून जाते. ही बघा, ही आपली इरिगेशनची नळी ठिबकची. ही आपली जी ब्ल्यू कलरची दिसते ना ही ही आपली पिस्टन पंपची नळी आहे. सो मी तुम्हाला घेऊन जातो पिस्टन पंपचं. आता रिसेंटली माझ्या फ्रेंडचा कॉल चालू होता. ती म्हणे भाई तू ब्लॉगमध्ये स्वतः नको दाखवू, लोकांना दाखव. लोक दिसले ना की व्ह्यूवर्सची व्ह्यूवर्सचा इंटरेस्ट वाढतो गाईस. हे बघा ही सेटिंग आहे गाईस. अरे डॉगेश भाई क्या बोलता व्हिडिओ बोले तो तकलीफा मेरी जान. हे गाईस तुम्हाला पिस्टन दाखवते मी आता. पहिले आमच्याकडनं डिझेल आपलं इलेक्ट्रिकवाला पिस्टन होता. नंतर आम्ही परत डिझेलवाला आणला होता, पण डिझेलवाला आम्ही सेल करून दिला. नवीन आणला होता ब्रँड न्यू. हे बघा गाईज. आजचा स्प्रेमध्ये आम्ही घेतलं आहे SRP मायक्रोन्यूट्रिएंट घेतलेलं आहे. आणि रेमेडीचं रेमेडी म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट आहे. आणि बाकीचं इन्सेक्टिसाईड घेतलेलं आहे. ते तुम्हाला मी आळी दाखवली की आळी मारासाठी आपण यूज केलेलं फर्टिलायझर. आणि खूप लोक म्हणतात नाही का की शेतकरी खूप जास्त केमिकल्स यूज करतात. नाही गाईज, केमिकल्स यूज करून आम्हाला का आमचे पैसे का मातीत टाकायचे का आमची आम्हाला माती खराब करायची. हे बघा गाईज, हे आमचे पप्पा आहेत गाईज, बागायतदार, स्वतः स्प्रे मारतात. आता आपण ती गन घेऊ आणि आपण स्वतः स्प्रे करू. आता भेटतो गाईज तुम्हाला स्प्रे संपून. बाय. पप्पा स्प्रेमध्ये काय काय आहे? काय काय आहे स्प्रेमध्ये? सिलिकॉन पोटॅश, त्यानंतर मायक्रोन्यूट्रिएंट कोणत्या कंपनीचं. हां, त्यानंतर 6B आहे. 6B आहे. आणि आळीसाठी इमामेक्टिन कोणत्या कंपनीचं.
सो गाईज आम्ही फार्मसी करून आम्ही शिकतोय लोकांच्या औषधं आणि मग आप्पा झाडांची औषधं शिकता बाई. म्हणजे मला एवढे केमिकल फॉर्म्युले नाही माहिती जेवढे माझ्या पप्पांना माहिती आहेत. मी जेव्हा नवीन नवीन फार्मसीला ॲडमिशन घेतलं तेव्हा कॉलेजमध्ये H म्हणजे हायड्रोजन, C म्हणजे कार्बन, P म्हणजे K म्हणजे पोटॅशियम, हे जेव्हा शिकवायचं ना तेव्हा मला मग पप्पांची आठवण यायची. वाईस फायनली आमचा फवारा स्प्रे कंप्लीट झालाय आणि आता टाइम झालाय दुपारचे किती वाजले आका? 1 वाजले गाईस. 1:11 झालेत गाईस. हा डिझेलचा ड्रम आहे ते पिस्टनची टाकी फुल केली आम्ही. सापडलाय बाई काका आहेत आमचे. यांनी साप पकडायसाठी आता दंडा घेतलाय. सापचा फोन आला. हॅलो हा बुवा ते महाराज रे आता बाकी खात रे नवर देव. तो गाईज आता आलो मी वॉकला. आता टाइम होतो संध्याकाळचे 6:30. सो आता मी म्हणजे थोडंसं खाऊन निघालेलं आहे घरून. कारण सकाळी तुम्ही ॲज युजल ब्लॉगमध्ये बघितलं की सकाळी स्प्रे झाला होता. थोडा थकून गेलो होतो. घरी आलो पॉवर नॅप घेतला. 15 मिनिटाचा पॉवर नॅपमध्ये भाई तुम्हाला सांगतो मी दुपारी जर 15 मिनिटं मी झोपलो तरी मला 2 वाजेपर्यंत झोप येणार नाही रात्री. आता विचार करून घ्यायचा अर्धा 1 तास झोपलो तर मला किती वेळ झोप येणार नाही. रात्रभर झोप येत नाही मला. जर म्हणजे माझे एक बिग पॉईंट आहे जर मी दुपारी 15-20 मिनिटं अर्धा तास बी झोपून गेलो तर माझी रात्रीची जी शेड्यूल राहतं ना पूर्ण डिस्टर्ब होऊन जातं. सो वाईज आणि मी खूप दिवसापासून ऑब्झर्व करतो इव्हन तुम्ही बी ऑब्झर्व करत असाल की मी एकच टी शर्ट यूज करतो रेड कलरचा ज्याला की आता भावपूर्ण श्रद्धांजली बोलायचा वेळ आला आहे. सो उद्या आपण जाऊ शॉपिंगला मस्तपैकी. आपल्यासाठी नवीन आउटफिट घेऊ आपण. कारण मी इतक्या दिवसापासून म्हणतोय की नाही ठीक आहे सॉरी भाई काय एवढं कुठं आहे काय विषय गाईस. उद्या जाऊ मस्तपैकी नवीन कपडे आपण शॉपिंग करू. सो गाईस आपण जाऊ उद्या कॉलेजला. उद्या कॉलेजमध्ये माझं अर्धा शेड्यूल आहे प्रॅक्टिकल नाही माझं. सो 1 वाजेपर्यंत कॉलेज आहे. 2-2:30 वाजेपर्यंत टाइमपास करू. नंतर कॉलेजला जाऊ मस्तपैकी. कॉलेजला टाइमपास करू. भेटतो तुम्हाला थोडासा वॉक करतो मग भेटतो तुम्हाला. बाय बाय. इथपर्यंत व्हिडिओ बघताना तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.